बातमी एका वादाची। पुण्याच्या भाजप खासदार मेधा कुलकर्णी आणि त्यांच्याच पक्षाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्यात पुण्यात मानापमान नाट्य रंगलं। व्यासपीठावर बसण्यावरून झालेल्या वादानंतर कुलकर्णी चक्क कार्यक्रम सोडून निघून गेल्या। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या प्रकारावर आश्चर्य व्यक्त होत आहे। पाहूया। माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तसेच उपमुख्यमंत्री माननीय श्रीमती सुनेत्राताई पवार, राज्य उत्पादन शुल्क क्रीडा युवक कल्याण अल्पसंख्याक विकास सारथीच्या माध्यमातून UPSC MPSCच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा पुण्यात शुक्रवारी सत्कार झाला। मात्र हा कार्यक्रम जास्त चर्चेत राहिला तो भाजपच्या आमदार खासदारात रंगलेल्या वादामुळे। राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी आणि भाजप आमदार अभिमन्यू पवार यांच्यात व्यासपीठावर बोलाचाली झाली आणि त्यानंतर कुलकर्णी चक्क कार्यक्रम सोडून निघून गेल्या। त्याचं कारण सांगताना मेधाताईंनी अभिमन्यू पवारांवर गंभीर आरोप केले। देवेंद्रजींना हा विषय माहिती आहे, देवेंद्रजी त्यांच्याशी अतिशय चांगल्या पद्धतीने बोलले, न्याय देण्याचं आश्वासन दिलं। तुम्ही कोण ठरवणार आहे? अभिमन्यूजी, तुम्ही अजूनही स्वतःला OSD समजता का? तुम्ही मॉनिटर करणार का की देवेंद्रजींनी कोणाशी बोलायचं आणि कोणाचे नाही? तुम्ही इथल्या पोलिसांना, मोहिते वगैरे मंडळींना तुम्ही सांगणार का की मेधा कुलकर्णींबरोबर आलेली माणसं आज सोडू नका, मी बोलवलेली माणसं आतच सोडा, बाकीच्या कोणाला आज सोडू नका, हे तुम्ही ठरवणार का? ते मला म्हणत होते की आपण इथे बसा। मी म्हटलं की नरेंद्र पाटील हेही बसू शकतात, कारण ते महामंडळाचे अध्यक्ष आहेत, म्हणजे ते आमदार आहेत पण महामंडळाचे अध्यक्ष आहेत। अभिमन्यू पवारांना स्वतःला त्या ठिकाणी बसायचं होतं, म्हणून त्यांची खूप धावधाव तिकडे चालली होती की मी बसतो। अधिकारी असं म्हणाले की ह्याच्यानंतर मेधा कुलकर्णीचं नाव येतं, तर ते असं म्हणाले की हा कार्यक्रम मराठा समाजाचा आहे आणि तुम्ही तिथे बसल्यानंतर कॉन्ट्रोवर्सी होईल। या वाक्याचा वेगळा कोणता समज काढला जाऊ शकतो की हा मराठा समाजाचा कार्यक्रम आहे आणि तुम्ही बसलात तर कॉन्ट्रोवर्सी होईल? याच्या वाक्यातून माझं मराठी अतिशय चांगलं आहे, याचा आणखीन वेगळा कुठला मतितार्थ निघू शकतो मला सांगा। आणि जर का तिथे मी असण्याने कॉन्ट्रोवर्सी होणार असेल तर मी तिथे नसण्याने जर का बरं होणार असेल तर मग मी गेलेलं, मी ऑडियन्समध्ये पण बसायला तयार आहे बाय द वे। मात्र असं काहीच घडलं नसल्याचा दावा अभिमन्यू पवार यांनी केलाय। ताईंचा गैरसमज झालेला आहे। मी ताईंना एवढंच म्हणलं की नरेंद्र पाटील, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळाचे अध्यक्ष आहेत, ते पुढे बसतील, आपण लोकप्रतिनिधी मागे बसू, आमदार खासदार मागे बसू, एवढंच म्हणलेलं आहे। बाकी ह्या जातीचा वाद नाही, जातीचा विषय नाही, काही नाही, विनाकारण कुठल्याही विषयाला काही भाव द्यायचं काही कारण नाही। मी ताईंनाही पुन्हा विनंती करतो की मी काय बोलले तर तुम्ही नीट आठवून बघा। बाजूला दाभोळकर होते, राजूरकर होते, इकडे योगेश अण्णा होते, सगळ्यांनी ऐकलेलं मी काय बोललो ते। मात्र या प्रकारावरून राजकारण रंगण्याची चिन्ह असून अभिमन्यू पवारांवर कारवाईची मागणी हिंदू महासभेनं केली आहे। तर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला। अभिमन्यू पवार यांनी सन्माननीय मेधाताई यांना व्यासपीठावरून अक्षरशः बाजूला काढलं आणि हा प्रकार जगानं बघितला। भारतीय जनता पक्षाचे लोक आजही किती जातीयवाद करतात हे याच्यातून सिद्ध होतंय। मला असं वाटतं एक महिला म्हणून आणि एक ब्राह्मण म्हणून सुद्धा मेधाताईंचा सर्वोच्च अपमान करण्यात आलेला आहे। भारतीय जनता पक्षानं अभिमन्यू पवार यांच्यावर कारवाई करावी अशी हिंदू महासभेची भूमिका आहे। अशा प्रकारचा एका चांगल्या कार्यक्रमामध्ये असा वाद होणं हे अपेक्षितच नव्हतं। खरं म्हणजे हा कार्यक्रम जरी मराठा समाजाचा असला तरी प्रोटोकॉलप्रमाणे सारथीने पुणे जिल्ह्यातील असणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधीला निमंत्रण केलं होतं। माझ्या शेजारी इतर समाजाचे असणारे आमदारही एकत्रपणे बसले होते, माझ्यापेक्षा जास्त सिनियर असणारे बसले होते, पण त्यांनी कुणीही पुढच्या खुर्चीवर जाऊन बसण्यास पसंती दाखवली नाही। फक्त पवार साहेबांचं आणि मी आणि मेघाताई बाजूबाजूला बसल्यामुळे तो गैरसमज झाला। मेधा कुलकर्णी आणि अभिमन्यू पवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एखाद्या कार्यक्रमात जाती, प्रांत और वर्ग भेद के भ्रम को दूर भगाना है ही संघगीतातली ओळ नक्कीच म्हटली असेल। हा वाद मोठा करण्यापूर्वी दोघांनीही याचं स्मरण केलं असावं अशी अपेक्षा। मिकी घई, ABP माझा, पुणे।